महाबळ परिसरात अतिक्रमणांचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त. जळगाव शहराचा विस्तार वेगाने होत असताना महाबळ परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे सर्वसामान्यांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काव्य रत्नावली चौक ते महाबळ स्टॉप या मार्गावर बेशिस्त पार्किंग आणि हॉकर्समुळे रस्ते कमालीचे अरुंद झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या दबाव पथकाची कारवाई अनेकदा काव्य रत्नावली चौकापर्यंतच का मर्यादित राहते याची काही संभाव्य आणि व्यावहारिक कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. कारवाई अर्ध्यावर थांबण्याची संभाव्य कारणे. महापालिकेचे अतिक्रमण विभाग अनेकदा झोननुसार कामाचे नियोजन करतात. कदाचित त्यांच्या त्या दिवसाच्या नियोजनात फक्त ठराविक भागाचाच समावेश असेल. मोठ्या स्वरूपाच्या कारवाईसाठी पोलिसांचे संरक्षण आणि महापालिकेचे पुरेसे कर्मचारी लागतात. दिवसभराच्या कारवाईनंतर संध्याकाळपर्यंत पथक थकून जाते किंवा ड्युटीची वेळ संपल्याने पुढे सरकत नाही. महाबळसारख्या वर्दळीच्या आणि निवासी भागात अनेकदा स्थानिक दबाव किंवा सेटिंगमुळे कारवाई पुढे सरकत नाही, असे चित्र अनेक शहरांमध्ये पाहायला मिळते. काल धडाकेबाज आणि आज आराम ही जळगाव महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नेहमीच होणारी टीका आहे. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या भिंतीला लागून असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. ग्राहक रस्त्यावरच गाड्या लावतात, ज्यामुळे महाबळकडे जाणारा रस्ता अरुंद होतो. वळणावर आणि मुख्य रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने अपघाताची शक्यता वाढते. हॉस्पिटलच्या भिंतीला लागून उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने चुकीचे आहे.